म्हणून त्यांनी या किल्ल्याचं नाव विजयदुर्ग असेल. किल्ला ताब्यात घेतल्यानंतर या किल्ल्याच्या बाबतीत शिवरायांनी काही कामं केली. त्यातलं पहिलं काम काय केलं असेल तर ते या किल्ल्याचं क्षेत्रफळ वाढवलं. 5 एकरावरून 17.5 एकरामध्ये केलं. एक्झॅक्टली सांगायचं तर 17 एकर. आणि हे करत असताना त्यांनी या किल्ल्याला तिहेरी तटबंदी बांधली, ज्याला चिलखती तटबंदी असते. आणि या चिलखती तटबंदीमध्ये 27 बुरुज बांधले. त्यापैकी हा पहिला बुरुज, ज्याचं नाव आहे खूप लढा तोफा 12 बुरुज. खूप लढा तोफा 12 बुरुज. त्याच्या पुढच्या बुरुजात खाली कोपऱ्यात एक भुयारी मार्ग आहे. त्याचा वापर रसद आतमध्ये नेण्यासाठी केला जायचा. रसद किल्ल्यात एकूण 3 भुयारी मार्ग आहेत. मग अशी मी 2 सांगितले, आता सांगतो 3 आहेत. त्यापैकी तो एक. दुसरा या बुरुजात आतून उघडतो. या बुरुजावर यायचं असेल तर त्या भुयारी मार्गाव्यतिरिक्त अन्य पर्याय नाही. हे 2ही भुयारी मार्ग ओपन आहेत, जिथे जाऊन तुम्ही भुयार म्हणजे काय हे अनुभवू शकता, बघू शकता. पण तिसरा नाही. किल्ल्याच्या त्या भागात, तटावर पडलेले जे व्हाईट पॅचेस आहेत ना, हे व्हाईट पॅचेस आहेत तोफगोळे आढळले. वॉल्टर बून नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने या किल्ल्यावर हल्ला केला होता 1717 मध्ये. सतत 2 दिवस तो फायर करत होता आणि या 2 दिवसात जे काही तोफगोळे याच्या तटावर आढळले त्याचे ते पॅचेस आहेत. पण 2 दिवस तोफांचा भडीमार सहन करूनही याचा एकही चिरा, एकही दगड कोसळला नाही. म्हणून त्याने याचा उल्लेख हा एशियन जिब्राल्टर असा. एशियन जिब्राल्टर. महाराष्ट्रात एकूण 363 गड किल्ले आहेत. एकूण 363 गड किल्ले आहेत. त्यापैकी फक्त 2च किल्ल्यांना एशियन जिब्राल्टर असं म्हटलं जातं. एक म्हणजे किल्ले रायगड, हिंदवी स्वराज्याची राजधानी, आणि दुसरा हा मराठा आरमाराची राजधानी. त्याच युद्धाच्या वेळेला वास्तविक पाहता, वॉल्टर बूनच्या त्या 1717च्या युद्धाच्या वेळेला वास्तविक पाहता, पण काही कारणास्तव म्हणजे त्यांच्या मुलीचं, लाडूबाईचं लग्न असल्या कारणामुळे ते किल्ल्याबाहेर होते. आणि हीच संधी साधून वॉल्टर बूनने हल्ला केला. या किल्ल्याची संपूर्ण जबाबदारी त्यांचा अत्यंत विश्वासू माणूस रुद्राजीराव अनंतराव तुळप या व्यक्तीकडे होती. 2 दिवस जेव्हा तोफांचा भडीमार चालू होता त्यावेळेला रुद्राजीराव मात्र कोणताही प्रतिकार
त्याला 12 तोफा चढवल्या आणि 12 तोफा चढवून वॉल्टर बूनला उत्तर दिलं. नुसतंच उत्तर नाही तर त्याला माघार घ्यायला भाग पाडलं, म्हणून त्याला लढा म्हटलं गेलं. आणि त्याचं नाव झालं लढा तोफा 12. ही जी खाली भिंत दिसते ना, हाही एक तटबंदीचाच भाग आहे. आता 90% ढासळलेल्या अवस्थेत आहे. पण या तटबंदीच्या आतल्या भागात त्या काळामध्ये मराठा आरमारातील छोटी गलबतं ही 12 महिने नांगरावर असायची, ज्यामध्ये ताडू, मचवी अशा छोट्या गलबतांचा समावेश असायचा.